आज आपल्या किचनमध्ये बनत आहे दाणेदार पुलाव। उन्हाळ्यामध्ये पोळी भाजी खायचा कंटाळा येतो, तसेच करायचा सुद्धा कंटाळा येतो। तर अशा वेळी हा झटपट बनणारा तेवढाच सॉफ्ट आणि दाणेदार पुलाव आज आपण पाहणार आहोत। पुलाव नेहमीचाच आहे, परंतु बनविण्याची पद्धत वेगळी आहे। एकदा तुम्ही अशा पद्धतीने पुलाव बनवून बघा, असा पुलाव तुम्ही वारंवार बनवणार। पुलाव बनविण्यासाठी आपण इथे 2 वाटी भरून चिन्नोर तांदूळ घेतलेला आहे। जर तुमच्याकडे बासमती तांदूळ असेल तर तो वापरा, आता माझ्याकडे नव्हता। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने आपल्याला हा पुलाव स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। कारण आपण तांदूळ जेव्हा साठवणीचे वापरतो ना, त्यावेळी त्यामध्ये पावडर वगैरे लावलेलं असतं आणि जी काही धूळ असेल ती सुद्धा अशा पद्धतीने धुतल्यानंतर निघून जाते। आता हे पाणी आपण बाहेर फेकून देऊ आणि अशा पद्धतीने 3 पाण्याने आपण हा पुलाव धुवून घेऊ। पुलाव 3 पाण्याने स्वच्छ धुवून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण भरपूर सारं पाणी घालून घेतलं आणि हा तांदूळ आपण बाजूला ठेवून घेऊ। त्यानंतर आपण इथे पुलावसाठी लागणारे खडे मसाले काढून घेतले। तर सर्वात अगोदर इथे आपण 2 चमचे भरून धने घेतले, 1 मोठी विलायची, 1 हिरवी विलायची, 8 ते 10 मिरे, 2 लवंग, 1 तेजपान, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा सौंफ आणि छोटासा आपण घेतला इथे कलमीचा तुकडा। या व्यतिरिक्त आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा असा मोठ्या साईजमध्ये कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असा 1 लसूणचा गाठा घ्यायचा आहे। त्यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि अंदाजे 2 पेले भरून पाणी या कढईमध्ये घालून घेतलं। गॅस सुरू करून घेतला। आता यामध्ये आपण हे सगळे मसाले घालून घेऊ आणि सोबतच आपण इथे घालून घेऊ हा कांदा आणि असं लसूणचा गाठा। हाय फ्लेमवरती मस्त पहिल्यांदा उकळी काढून घेऊ। हाय फ्लेमवरती आपल्या या पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि 15 मिनटं हे मंद गॅसवरती आपण उकळून घेऊ। त्यामुळे काय होईल की आपण त्या पाण्यामध्ये जे मसाले वापरलेले आहेत ना, त्या मसाल्याचा सर्व फ्लेवर या पाण्यामध्ये उतरेल। आता परत मी झाकण ठेवून घेते आणि 15 मिनटं हे मसाले मंद आचेवरती उकळून घेते। 15 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या पाण्यामध्ये संपूर्ण मसाल्याचा अर्क उतरलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे पूर्णपणे गार करून घेऊ। इथे आपली ही याकणी तयार झालेली आहे, याला याकणी म्हणतात आणि पूर्णपणे गारसुद्धा झालेली आहे। आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। पुढील रेसिपी करण्यासाठी गॅसवरती आपण एक जाड बुडाची कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आता मोठ्या चमच्याने 1.5 चमचा भरून तेल घालून घेऊ। 1 चमचा आणि हा आता अर्धा चमचा। त्यानंतर आपल्याला लागेल असं कांद्याचे स्लाईस। त्यासाठी एक मोठा कांदा असा पातळ स्लाईसमध्ये कापून घेतला। तेल आपलं मध्यम तापलेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची आणि मस्त सोनेरी रंगावरती हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। कांदा मस्त गुलाबी रंगावरती परतला गेलेला आहे। आता आपण हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तेल तापलेलंच आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊ, तेजपान घालून घेऊ। आपण यामध्ये असे कापून घेतलेले मोठ्या साईजचे बटाटे घालून घेऊ। यासाठी मी मीडियम साईजचे 3 बटाटे वापरलेले आहे आणि प्रत्येक बटाट्याचे 4 तुकडे याप्रमाणे मोठ्या साईजमध्ये बटाटे कापून घेतलेले आहे। आता या तेलामध्ये आपल्याला हे बटाटे 1 ते 2 मिनटं मस्त परतवून घ्यायचे, म्हणजे या बटाट्याला टेस्ट खूप छान येते। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, आपले बटाटे छान परतल्या गेलेले आहेत। आता आपण त्यामध्ये घालून घेऊ 2 लाल सुक्या मिरच्या आणि मिरच्या अर्धा मिनटं आपल्याला या तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण इथे घालून घेऊ 6 ते 7 हिरव्या मिरच्याचे जाडसर ठेचा। पुलाव झणझणीत छान वाटतो, त्यामुळे आपण इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्याचा जाडसर ठेचा घालून घेतला। तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर थोडा कमी घालून घ्यायचा। मस्त तेलावरती परतवून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण यामध्ये घालून घेऊ 1 चमचावरून आलं आणि लसूणची पेस्ट। आलं आणि लसूणची पेस्टसुद्धा व्यवस्थित आपल्याला या फोडणीमध्ये परतवून घ्यायची आहे। सर्व मसाले छान परतल्या गेलेले आहेत। आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 2 चमचे भरून दही आणि छान तेल सेपरेट होईपर्यंत हे 1 ते 2 मिनटं मंद आचेवरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे आणि आपलं तेल इथे छान सेपरेट झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला तळून घेतलेल्या कांद्यामधून 1 मूठ भरून कांदा या फोडणीमध्ये घालून घ्यायचा, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। बाकीचा कांदा आपण समोर वापरणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे मस्त मोकळा मोकळा पुलाव तुमचासुद्धा बनेल। त्यानंतर आपण
हे जे मसाल्याचं पाणी आहे पूर्णपणे गाळून घेतलं आणि मोजून या कढईमध्ये घालून घेऊ. आता 3 वाट्या घालून झालेलं आहे. त्यानंतर ही 4थी वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे टोटल 4.5 वाट्या ही याकणी इथे तयार झालेली आहे. आपलं 2 वाट्या तांदूळ असल्यामुळे इथे आपल्याला 6 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे. तर वरचं जे 1.5 वाटी आहे ते साधं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा धुवून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालून हे सगळं चमच्याच्या साहाय्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये जाईल 1 टमाटर असं 4 फोडी केलेलं. त्यानंतर 1 हिरवी मिरची घालून सगळं एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून हाय फ्लेमवरती 1-2 मिनटं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपण कमी करून घेऊ. 2 मिनिट झालेले आहे. आपला तांदूळ इथे छान खळखळ उकळायला लागलेला आहे. एकदा चमच्याच्या साहाय्याने आपण हा तांदूळ असा वर खाली करून घ्यायचा. परत कढईवरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद करून घ्यायची आणि आता 10 मिनटं हा तांदूळ असाच शिजू द्यायचा. 5 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि आपला तांदूळ असा इथे अर्धवट शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे अर्ध्या लिंबाचा रस. त्यामुळे आपल्या पुलावला खूप छान आणि चमचमीत टेस्ट येणार. रस पिळून झाल्यानंतर हे जे लिंबाचं साल आहे ना हे सुद्धा या पुलावमध्ये घालून घ्यायचं. त्याचासुद्धा एक वेगळी टेस्ट आपल्याला या पुलावमध्ये जाणवेल. आता असं चमच्याच्या साहाय्याने एकदा परत मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 मिनटं परत आपल्याला हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिट झालेले आहे. आपला पुलाव बऱ्यापैकी आता इथे शिजलेला आहे. त्यानंतर आपल्याला वरून असा तळून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. 2 चमचे भरून साजूक तूप घालून घ्यायचं आहे. त्यानेसुद्धा आपल्या पुलावला खूप छान टेस्ट येईल. आणि झाकण ठेवून 5 मिनटं असाच मुरू देऊ. 10 मिनिट झालेलं आहे आणि तुम्ही आपला भात बघू शकता. छान मोकळा भात तयार झालेला आहे आणि तांदूळ तर इथे अजिबात तुटलेला नाही आहे. असा हा तयार भात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि हा भात फोडणीचं ताक किंवा काकडीच्या रायत्यासोबत खायला अतिशय अप्रतिम लागतं. हे फोडणीचं ताक कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी यापूर्वी शेअर केलेला आहे. तोसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. छान असं चवीला हा पुलाव बनतो. एकदा करून बघा. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही माझी ही रेसिपी कुठल्या शहरामधून बघत आहात ते सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रपरिवाराला शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.